आज सकाळी ज्या एका बातमीने देशभरात वादळ उठवलं, ती बातमी ऐकण्याच्या क्षणी मन थांबलं. धर्मेंद्रजींच्या निधनाची बातमी. ज्यांच्या हसण्याने पडदा उजळायचा, ज्यांच्या डोळ्यात आपुलकी दिसायची, ते आता नसल्याचं ऐकणं हा क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. लोक मोबाईल हातात धरून थिजल्यासारखे उभे, काही जण टीव्ही समोर बसून एकटक न्यूज पाहत राहिले. कोणी डोळे पुसत होतं, कोणी काही बोलण्याच्या प्रयत्नात थांबत होतं. मुंबईतील त्यांच्या घराबाहेर अनोखी शांतता होती. जणू हवा देखील शोकात होती. घराचं दार अर्धवट उघडं. आत मंद रडण्याचा आवाज. त्यांच्या खोलीत पाऊल टाकताच नजरेसमोर दिसली ती रिकामी खुर्ची, ज्यावर बसून त्यांनी असंख्य वेळा मुलाखती दिल्या, संवाद लिहिले आणि चाहत्यांशी मन मोकळं केलं. आता ती खुर्ची फक्त शांत होती, पण तरीही तिथे त्यांचं अस्तित्व भासत होतं. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाची एक रेघ त्यांच्या आवडत्या शालीवर पडत होती. ती शाल जी त्यांनी रोज खांद्यावर घेतली होती, तीही आज एकटी पडली होती. जणू ते कधी परत येतील असा प्रश्न विचारत. कुटुंबातील एक व्यक्ती फोटोसमोर उभी राहिली आणि हळूच म्हणाली, "तुम्ही गेले नाही, फक्त दिसत नाही आता." खरं तर धर्मेंद्र हे फक्त नाव नव्हतं, ते भावना होते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीसारखी ऊब होते. त्यांचं जाणं म्हणजे देशाच्या मनात एक रिकामी जागा तयार झाली. बातमी बाहेर पोहोचताच त्यांच्या घराबाहेर लोक लोटांगण घालू लागले. कॅमेरे, चाहत्यांचे हुंदके आणि काही बोलू न शकणारी स्तब्धता. घरात मात्र वातावरण इतकं जड की भिंती देखील दुःखाने उभ्या असल्यासारख्या वाटत होत्या. त्यांचा मुलगा त्यांच्या अंगठीला स्पर्श करून रडत म्हणाला, "बाबा, एवढा घाईत का गेलात? एकदाच का होईना बोललात तरी." त्यांच्या पत्नी फक्त फोटोला स्पर्श करत बसल्या, त्या फोटोला नव्हे. जणू त्यांनाच थोड्याच वेळात अनेक कलाकार घरात पोहोचले. पहिला आत पाऊल टाकताच त्याचे डोळे लाल झाले. त्याने फोटोसमोर उभं राहून कुजबुजलं, "भाऊ, तुझ्यासारखा माणूस पुन्हा येणार नाही." एक अभिनेता फोटोला टेकून बसला आणि हुंदक्यात म्हणाला, "तुम्ही माझं आयुष्य बदललं. आता कोण शिकवणार मला?" बाहेर उभे लोक हात जोडून म्हणत होते, "तो फक्त अभिनेता नव्हता, तो आपला माणूस होता." काही वेळातच त्यांचा पार्थिव बाहेर आणण्यात आला. त्यांच्या दिसण्याचे क्षण पाहताच गर्दीत दुःखाचा मोठा लाट उठला. चाहत्यांनी घोषणांपेक्षा वेदनांच्या आवाजात बोललं, "धर्मेंद्र साहेब, अमर रहो." एक अभिनेत्री त्यांच्या पायाजवळ बसून फक्त इतकंच बोलली, "तुम्ही मला मुलगी म्हणायचात, आता कोण म्हणणार?" अंतिम यात्रेच्या वाहनाने घरातून बाहेर पाऊल टाकलं आणि संपूर्ण मुंबई थांबली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक, कोणी फुलं हातात, कोणी पोस्टर, कोणी त्यांच्या सिनेमाची DVD. एक वृद्ध व्यक्ती पोस्टर छातीशी धरून रडत म्हणाला, "माझा हिरो गेला." एक छोटा मुलगा आईला विचारत होता, "आई, तो काका नेहमी हसायचा, मग आज सगळे का रडतायत?" आईने डोळे पुसत सांगितलं, "कारण असे लोक पुन्हा जन्माला येत नाही रे." अंतिम यात्रा संपली, पण घरातली शांतता वाढली. भिंतीवर त्यांचा हसरा फोटो, समोर तेजाने लुकलुकणारा दिवा, त्यानंतरही त्यांच्या खुर्चीवर त्यांचा सुगंध, टेबलावर वही, पेन आणि चष्मा. कुणीतरी शांतपणे म्हणालं, "माणूस जातो, पण त्याची उपस्थिती घरात राहतच असते." त्यांच्या पत्नीने फोटोला स्पर्श करत पुटपुटलं, "तू गेला नाहीस, मला फक्त दिसत नाहीस आता." त्या रात्री देशभरात टीव्हीवर त्यांच्या सिनेमांचे दृश्य, संवाद आणि गाणी ऐकू येत होती. लोक म्हणत होते, आयुष्य बदललं, पण त्यांचं हसणं आजही मनात जिवंत आहे. त्यांचा मुलगा फोटोसमोर बसला आणि शेवटी एकच वाक्य बोलला, "बाबा, तू शरीराने गेला असशील, पण तू आमच्या श्वासात आहेस." दिवा शांतपणे पेटत होता आणि त्या ज्योतीत जणू ते पुन्हा हसत होते.